नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण करतोय बिग बॉस सीझन 5 मराठी याचा रिव्ह्यू. तर काल झालाय भाऊचा धक्का 2. एकदम तुफान राडा केलाय. काय केलंय? खेल खेल में या पिक्चरचं प्रमोशनसाठी अक्षय कुमारची टीम आलेली. तर भाई मी रितेश दादाला मानला बरं का, रितेश विलासराव देशमुख. भाई खतरनाक मेंबर आहे, खतरनाक. पै पाहुणे देखत सुद्धा घरच्यासनी सोडत नाही भाई. ते बरोबर जान्हवीची खरं पट्टी केली अक्षरशः. भाई किती खोटं बोलते अरे, एकदम खोटं बोलत्या. सरळ सरळ कॅमेरे दिसतात बाबा, कॅमेरा जवळजवळ 150 कॅमेरा आहे तिकडं. आणि रितेश भाऊसनी म्हणते की भाई काही पण काही बोलू नका. तर विषय असा निघाला होता की चेष्टा मस्करीचा चर्चा चाललेली. अक्षय कुमारने विषय काढलेला की बाबा याच्यातलं जास्तीत जास्त काय पॉइंट होता तो, चाडीला वाडी वगैरे करणारा असं काहीतरी असतंय ना, किंवा हे. तर तिथं असं झालं की जान्हवी वैभवला म्हणत होती की बाबा प्लॅनिंग सगळं आपलं असतंय, मी केलेलं, आणि सगळं कांड आपला झालाय, तर क्रेडिट घेऊन जाते निकी. हे रितेश दादांनी सांगितल्यानंतर जान्हवीचं एक्सप्रेशन बघायसारखं होतं अक्षरशः. आणि त्याच्यानंतर निकीचं तोंड तर अक्षरशः पडलं. पण ती बोलता बोलता रितेश दादाला काय म्हटली, बाबा सर काही पण काही बोलू नका. रितेश दादाचं जे अग्रेशन होतं भाई, चेहरा बघायसारखा, अक्षरशः अंगावर शहार आलं. मी म्हटलं आता जान्हवीचं काही खरं नाही. तर तो जो टोन होता की नाही, सीन होता रितेश दादाचा, बाप रे बाप. म्हणजे एकेकाला कोण आहे, हा नाही काय नाही, असं होतं की भाई आता जान्हवी गेली कामात, ते खरंच होतं. बरं, ते सगळं झाल्यानंतर जान्हवीला आलं टेन्शन. यांचा झाला टी ब्रेक, जान्हवीला आलं टेन्शन, आता काय करायचं, ग्रुप फुटणार. निकी संघ पंगा कोण घेणार भाई? निकी निकी आहे, वर्षात आहे सुद्धा त्यांना अक्षरशः आडमोठं काय म्हणतात त्याला, घाईला आल्यात अक्षरशः. तर तिथं होती की डीपी दादा आपल्या आणि घनश्याम दरोडे छोटा पुढारी. तर त्यांच्यात एकच हिला श्वास घ्यायचा प्रॉब्लेम व्हायला लागला, बेशुद्ध पडले अक्षरशः. मग घनश्यामनं ते वैभवला अरबाजला बोलवलं, तिला मेडिकल रूम मध्ये नेलं. तिथं डॉक्टर होतं. पर आश्चर्य बघा, कुठलीही ट्रीटमेंट नाही, डॉक्टरांनी फक्त बीपी चेक केला आणि बाई नॉर्मल. बिग बॉस बोलते, बाबा तू जान्हवी तुम्ही आता बरोबर आहेत का, बरं आहे का? तर मी ओके बॉस मी आहे. सॉरी मला ऍक्टिंग येत नाही, तर आपल्याला तो गंध नाही. पण कसं आहे, गमतीचा एक भाग आहे की भाई नुसतं तुला बीपी चेक केल्यावरती तू नॉर्मल झालीस, एवढा मोठा इश्यू होता. आणि बाहेर बघितलं तर ते काय नाव तिचं, निकी, निकीचं तोंड अक्षरशः बघायसारखं झालं. ती तिच्या टोन मध्ये ही म्हणजे रडायला लागलेली. मग बिग बॉस मध्ये आपण नंतर न बोलूया, आणि पै पाहुणे आल्यात आपण नंतर बोलूया. थोड्या वेळाने ब्रेक संपल्यानंतर टास्क दिला होता कुठला की हॅशटॅग द्यायचा. आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा अंकिता ताई आली होती, हॅशटॅग मंजुलिका असा टॅग होता. आणि तो टॅग देणार कुणाला, तर तिने बरोबर कॅरेक्टर निवडलं. जान्हवीला. बाई, आणि ते टाक घेताना गाणं वाजलं की आम्हीचे तुम्हार भुल भुलभुलैया मधलं. आणि आश्चर्य काय यार, 10 मिनिटापूर्वी या बाईला चक्कर येऊन पडलेली, बेशुद्ध होती, आणि आता लगेच उठून नाचायला लागल्या. अक्षरशः धिंगाणा घातलाय दोघींनी. अंकिता ताई सोडून द्या, पण जान्हवीचं काय इतका धिंगाणा भाई. बिग बॉस, ओव्हर ऍक्टिंगचं 50 रुपये कट करा तिचं. इतका मोठा राडा. आणि किती बाबा बेशुद्ध पडले, आणि 5-10 मिनिटात नाचायला पण लागले, आणि तिला इतकं पण जाणीव नसेल बाबा लोक आपल्याला बघायला लागलेत. पण ते जाऊ दे, सगळं झालं ते आता. पण सगळ्यात गोष्ट काय की कॅमेरा निकीकडे होता, निकीचं तोंड कायम बघायसारखं झालं. पण ठीक आहे. त्यानंतर मग झाल्यानंतर अरबाज भाई शातिर दिमाग आहे, निकीला लगेच त्याने पटवली. हा, झालं त्यांचं क्लिअर झालं. त्याच्यानंतर कार्यक्रम संपला, पाहुणे गेले, आणि इव्हिक्शनचा टाइम आलता. सगळ्यात पहिल्यांदा सेव्ह केला आपला 1 नंबरला सूरज चव्हाण, अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका झालाय. 2 नंबरला निकीला सेव्ह केलं, 3 नंबरला योगिता चव्हाणला सेव्ह केलं. ती बाई घरला जावा घरला सोडा म्हणते, पण तिला काही सोडत नाहीत. कलरचा फेस आहे ना ती. ती रिक्षा रिक्षा चालवायची होती, काहीतरी मालिका होती तिची. बरं, त्याच्यानंतर सेव्ह केलं निखिल दामलेला. भाई निखिलला सेव्ह केल्यानंतर ठरलं की इव्हिक्शन होणारच नाही.
का तर त्याचं काही कारण घरामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाही, तो दिसतच नाही. ते पॅडी दादानी परवा ऍक्टिंग केली म्हणून समजलं बाबा हा ही निखिलचा निखिलचा गेम असा आहे. आणि थोड्या वेळानं बाबा बघितलं पॅडी दादा आणि छोटा पुढारी दोघांनी पण सेव्ह केल्यानंतर पॅडी दादाचं इमोशन चेहरा बघायसारखा अगदी. पॅडी दादा तुम्हाला सेव्ह केलंय, डेंजर झोन मध्ये मुद्दामच ठेवलं होतं की अजून थोडस तुम्हाला शहाणपण यायला पाहिजे. शहाणपण नाही, की थोडस तुम्ही आता जागृत व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे. घरामध्ये तुम्हाला जरासा अजून राडा करायला पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्राचा सपोर्ट मिळतोय. तर अशी होती स्टोरी. इव्हिक्शन झालं नाही दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती, पण या गोष्टीचा विचार करता असं वाटतंय की आपले पुरुषोत्तम दादा माऊली त्यांचं पहिल्याच आठवड्यात इव्हिक्शन झालं ना, त्यांच्यावर थोडासा अन्याय झाला असं वाटत नाही का? त्यांना एक चान्स द्यायला पाहिजे होता, कारण ते एकदम मोक्याच्या ठिकाणी स्टँड घेत होतं बरं का. मी बघितलं त्यांचं सगळं एपिसोड. पाहिजे तिथंच त्यांनी अक्षरशः वर्षाताईंना सुद्धा गप्प केले. बाबा वर्षाताई तुम्ही तर गप्प बसा होता, कशाला उगाच वादादान करताय. अशा गोष्टी आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी ते बोलल्यात. आणि दुसरी गोष्ट अरबाजला त्यांना उत्तर द्यायचं होतं, जे एलिमिनेशन टास्क होतं का नाही त्या टायमाला, त्यांच्यावर थोडासा अन्याय झालाय असं वाटायला लागलंय. तुम्हाला काय वाटतंय सांगा कमेंट करून. अजून आपला ऑडियन्स इतका झालेला नाही, पण ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही सांगून द्या. असं होतं कालचं सगळं भाऊचा धक्का रविवारचा. आणि संध्याकाळी लगेच प्रोमो आला की भाई निक्की चार्जिंग झाल्या, निक्कीला चार्जिंग भेटलंय. रितेश दादांनी सांगितलं होतं की बाबा पहिला आठवडा निकीचा होता, दुसरा आठवडा जान्हवीनं पूर्ण निकीला खाऊन टाकलेला. निकी होती कुठं? तर निकीला लगेच बूस्ट मिळालाय आणि निकीनं बाहेर राडा घातलाय. डीपी दादाची तिची भांडणं, नंतर ना अंकिता ताईची तिची, पॅडी दादा अक्षरशः भिडतायत तिला. अख्ख्या घरादारासंग निकीनं भांडणं काढल्यात का तर कपड्यावरनं काहीतरी विषय झालेला. हा पहिला प्रोमो अगदी म्हणजे आजचा जो असणार आहे एपिसोड एकदम तुफान राडा होणार आहे. आणि दुसरा एक प्रोमो आलाय कुठला की घरात कोणतरी गेस्ट येणार होतं. गेस्ट मी मगाशी प्रोमो बघितलं तर 2 बाळं येणार आहेत. थोडक्यात असं समजतंय की बाबा एका टीमला एक बाळ असं द्यायचंय, त्याला काकत घ्यायचंय, त्याच्या कानात काहीतरी सांगायचंय. म्हणजे निकी तर सांगते की बाबा हे तुझा मामा आहे आणि विचारते मामाच आहे ना, तर पुढारी म्हणते होय. पुढारी म्हणतोय होय मामाच आहे. आईच्या गावात. त्यांच्यावर चांगला फोकस दिलाय. तर असा टास्क आहे की बाबा बाळाला काकत घेऊन त्याला घराची ओळख करून द्यायच्या, एकमेकांच्या बद्दल चुगली वगैरे असं काहीतरी वाटतंय. ते मजा येणार आहे, हसायला पण येणार आहे आणि राडा तर होणार आहे. ठीक आहे, बघूया आजचा तर एपिसोड बघूया. तर पहिला पार्ट आपला व्हिडिओ झालाय कोणता की सगळे कंटेस्टंट 16चे 16 त्यांचे टोटल फॉलोअर्स किती आहेत इन्स्टावरती. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा. आपला हा दुसरा व्हिडिओ आहे आणि तिसरा व्हिडिओ आपला रिव्ह्यू घेऊन लवकरच येऊ. लाईव्ह यायला थोडासा टाइम आहे, येऊ आपण लवकरच लाईव्ह. तर सपोर्ट राहू द्या, आशीर्वाद असू द्या. आपलं नवीन ठिकाणी सुरुवात करतोय, नवीन चॅनलवरती. भावाला पाठिंबा द्या. जय महाराष्ट्र.